नमस्ते मित्रांनो, एक खूप छान डाटा माझ्या आज बघण्यात आला आणि नेहमीच खूप जण म्हणतात की इंडेक्स फंड का घेतला नाही पाहिजे, मला इंडेक्स फंडच घ्यायचा आहे वगैरे. आणि मी बऱ्याच वेळा त्यांना सांगतो की इंडेक्स फंड हा पॅसिव्ह फंड आहे आणि पॅसिव्ह फंडापेक्षा ॲक्टिव्ह फंड नक्कीच चांगला रिझल्ट देत असतो. आणि हा आजच्या घडीला तरी इंडियामध्ये असंच आहे. US मध्ये पॅसिव्ह फंडा जास्त रिझल्ट देतात ॲक्टिव्हपेक्षा, हा अनुभव आहे. पण ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत तिथं ॲक्टिव्ह फंड पेक्षा पॅसिव्ह फंड चांगले रिझल्ट देतही असतील, पण इंडिया ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे, त्यामुळं तिथं पॅसिव्ह पेक्षा ॲक्टिव्ह फंड चांगले रिझल्ट देतात असं माझं म्हणणं आहे. आणि त्याचंच एक्झाम्पल मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही स्क्रीन, हा आपला सेन्सेक्सचा डाटा आहे आणि ह्या सेन्सेक्सच्या डाटामध्ये हे बघा, इथं 1 ऑगस्टचा डाटा आहे. 1 ऑगस्टला सेन्सेक्स जो होता तो 81,700च्या आसपास होता आणि आत्ताही परत हा 81,800 होता आणि आता 81,700 आहे. म्हणजे बरोबर 1 वर्षाला अजून 10 दिवस आहेत आणि त्यावेळचा हा डाटा आहे. आणि त्याचवेळी हा मी एक फंड आहे, जो फंड ज्याचा रिटर्नच्या बाबतीत आपण बघूया. तर इथं आपण 1 ऑगस्टला जाऊया आणि या 1 ऑगस्टला हा फंड होता 1879 आणि आत्ता हा फंड आहे तो 2011 आहे. आणि दोन्ही वेळा सेन्सेक्स सेमच लेवलला आहे. पण जरी सेन्सेक्स सेम लेवलला असला, अशी आहे की या सेन्सेक्स सेम लेवलमध्येच आत्ताच्या घडीला जर बघायला गेला आपण तर मोजून डिफरन्स जो आहे तो 134 युनिटचा आहे. आणि 134 रुपीज पर युनिट म्हणजे जवळजवळ हा रिटर्न जो येतो तो 7% आसपास येतो. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की इंडेक्स फंडापेक्षा ॲक्टिव्ह फंड जो आहे, म्हणजे पॅसिव्ह फंडापेक्षा ॲक्टिव्ह फंडांनी 7% वर्षामध्ये रिटर्न जास्त दिलेत. आणि हीच कमाल आहे त्या फंड मॅनेजरची की बऱ्याच वेळा फंड मॅनेजर हे तुम्हाला ॲक्टिव्ह फंडामध्ये पॅसिव्हपेक्षा जास्त रिटर्न देतात आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना आपण, मी म्हणतो, 1-2% फी जास्त गेली तरी काहीही दुःख वाटायचं कारण नाही, कारण ते आपल्याला जास्त पैसे कमवून देतात. आणि याचा नक्की विचार करा. त्यामुळे अजून थोडासा आपल्याला 15-20 वर्ष तरी ॲक्टिव्ह फंडच रिझल्ट चांगले दाखवतील, चांगले देतील, हे नीट लक्षात घ्या. आणि त्यामुळं पॅसिव्ह फंडाचा हट्ट करू नका. थँक्यू.